नमस्कार मैत्रिणी, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल. आज आपण फ्रॉकचा घेराचा पार्ट पाहणार आहे. अप्पर पार्टचा व्हिडिओ मी आधीच पोस्ट केलेला आहे. व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. आता आपला अप्पर पार्ट हा 10 इंचाचा होता. आता आपली पूर्ण उंची ही 30 इंच होती, म्हणजे 10 इंच सोडून 20 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया. मी हा कापडला 4 फोल्ड मध्ये ठेवलेला आहे. बंद बाजू या साईडला आहे आणि ओपन बाजू माझ्या साईडला आहे. 20 इंचावरती मार्किंग करून एक्स्ट्राची फोल्डिंग साठी आपण 1 इंच ठेवणार आहे आणि 21 वरती आपण आता मार्क करून घेऊया आणि हे कट करून घेऊया. आणि याचा आपण छोटे छोटे फ्रिल करणार आहे वरच्या साईडने. याच पद्धतीने आपण नेट सुद्धा कट करून घेणार आहे.
आता आपण वरच्या साईडने प्लेट पाडून घेऊया या पद्धतीने. संपूर्ण ह्याला प्लेट पाडून घेऊया. या पद्धतीने आपले संपूर्ण प्लेट पाडून झालेले आहेत. हे बघा, प्लेटला मी लावून चेक केलेलं आहे. या साईडने आपल्या प्लेट ह्या व्यवस्थित आलेल्या आहे घेरला. आता आपण पहिलं घेरला कॅन लावून घेऊया. आता मी ही कॅन घेतलेली आहे. ती 2 मीटर कॅन आहे आणि उंचीला 18 इंच आहे. आता आपण त्याच्या बॉक्स प्लेट करणार आहे. मी तुम्हाला दाखवते कशा करायच्या ते. सर्वप्रथम हे खाली कॅन आपला अस्तर ठेवलेला आहे. हे बघा, या साईडने एक प्लेट करायची आणि एकदा या साईडने प्लेट करायची आणि ह्या 2 प्लेट एकमेकांना जोडल्या गेल्या पाहिजे. अशा पद्धतीने आपण प्लेट जोडून घेऊया. हे बघा, हा आता एक्स्ट्राचे राहिलेले आपण कॅन कट करून घेऊया. आता याच्यावरती आपण अजून एक अस्तर जॉईन करून घेऊया. आता आपण याला छोटे छोटे प्लेट पाडून घेणार आहे. सेम ते आपण आधी केलं होतं, सेम त्याच पद्धतीने एका साईडला प्लेटचं तोंड आलं पाहिजे. या पद्धतीने आपण प्लेट पाडून घेऊया. आता आपण नेटला सुद्धा वरच्या साईडने प्लेट पाडून घेऊया. छोटे छोटे प्लेट पाडायचे आहेत. आता आपण फ्रिल जॉईन करून घेतलेले आहे. मी डबल लेअर मध्ये फ्रिल जॉईन केलेली आहे. आता आपण हे जॉईन केलेले आहे ते आपण कॅनव्हासच्या ह्याला जॉईन करून घेऊया.
या पद्धतीने आपला फ्रिलचा पार्ट रेडी झालेला आहे. तुम्ही असं सुद्धा लावू शकता. हे बघा ना, खूप मोठा घेर रेडी होऊन झालेला आहे. पण मी खालच्या साईडने फ्रिल लावणार आहे. ती तुम्हाला दाखवते कशी लावायची ते. आता फ्रिलसाठी मी कापडला 4 फोल्ड करून ठेवलेला आहे. आता आपण 5-5 इंचावरती मार्किंग करून घेऊया. 5-5 इंचाचे आपण 3 फ्रिल काढून घेणार आहे. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून कट करून घेऊया. आता आपण हे ओपन करून घेऊया स्ट्रिपला आणि सेंटरला म्हणजे 2.5 इंचावरती पासून आपण घेऊन छोटे छोटे प्लेट पाडायला सुरुवात करणार आहे. हे बघा, या पद्धतीने एकसारखा फ्री याच प्लेटचं तोंड आपल्याकडं म्हणजे माझ्याकडे आलं पाहिजे. या पद्धतीने एकसारखे छोटे छोटे प्लेट काढायचे आहेत. संपूर्ण स्ट्रिपला सेम याच पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे. आता मी ही फ्रिल रेडी करून घेतलेली आहे आणि फ्रिल आपण घेरच्या मापाने सुद्धा कट करून घेतलेले आहेत. आता मी 3 फ्रिल एक साथ जॉईन करत आहेत. हे बघा, 1, 2 आणि 3 फ्रिलच्या सेंटर मधून जी आपण शिलाई मारलेली आहे त्या शिलाईवरती आपण जॉईन करण्यासाठी शिलाई मारून घेणार आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही 4-5 तुम्हाला जितके खालचा फ्रिल जास्त मोठा हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही फ्रिल जॉईन करू शकता. मी 3 फ्रिल लावलेले आहेत आणि मधून आता शिलाई मारत आहे. शिलाई मारताना काळजी घ्यायची आहे की आपले सेंटर पासून शिलाई आली पाहिजे. 3 इंच सेंटर आला पाहिजे. या पद्धतीने संपूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने माझे 3ही फ्रिल एकसाथ जॉईन करून झालेले आहेत. आता आपण ह्या फ्रिल स्कर्टच्या घेराच्या साईडला लावून घेऊया. स्कर्टची जी वरची लेअर असेल त्याच्या सेंटर पासून आपण सुरुवात करूया आणि शेवटपर्यंत लावायला सुरुवात करूया. या पद्धतीने संपूर्ण घेरला आपण हे अटॅच करून घ्यायचं आहे. आता आपले फ्रिल पण जॉईन करून झालेले आहे आणि हा घेरचा पार्ट आपण अपर पार्टला जॉईन केलेला आहे. आपले फायनल लुक या पद्धतीने दिसत आहे. या पद्धतीने आपला फायनल लुक दिसत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.